Afternoon, friends. Friends, we have completed the lesson, an encounter of a special kind. Let's move on to the English workshop, in which the first question: state whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reasons. Let's see. खाली दिलेल्या वाक्याशी तुम्ही ॲग्री आहात का डिसॲग्री आहात. जर ॲग्री असाल तर त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स: The compound where the writer was living was rich in nature's bounty. Yes, agree. आता काय agree आहे? Because there was huge magnificent trees, birds, squirrels, animals, green grass, everything was there in that campus. That's why it was rich in nature's bounty. Second one: holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. Yes, of course, agree. का ॲग्री आहे या स्टेटमेंटशी? जे हॉलिडेज असतात, सुट्ट्या असतात, त्यात काय असतं, वी हॅव लॉट ऑफ टाईम अँड वी कॅन स्पेंड इट बाय रीडिंग डिफरंट काइंड्स ऑफ मॅगझिन्स अँड बुक्स. ओके, आणि ते खूप वेळ असल्यामुळे देर इज अ अपॉर्च्युनिटी टू रीड इट. Third one: the narrator made a mistake by saving the baby langur. Oh no, disagree. असं नाही होऊ शकत. The narrator made a mistake by saving the baby langur म्हणजे काय, त्या बेबी लंगूरचा जीव वाचून त्यांनी चूक केली. Disagree. It was very nice work of that narrator. He performed his duty towards the environment. Okay. सो डिसॲग्री या सी स्टेटमेंटशी. नेक्स्ट वन: ॲनिमल्स कॅन नॉट कन्वे इमोशन्स म्हणजे काय, की प्राणी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. ॲग्री का डिसॲग्री? यस, डिसॲग्री. जरी त्यांना बोलता येत नसलं तर दे कॅन कन्वे देअर इमोशन्स बाय देअर गेस्चर्स. त्यांच्या हावभावावरनं ते ॲनिमल्स काय करतात, त्यांच्या इमोशन्स कन्वे करतात. द नॅरेटर वॉज 55 years old when this incident occurred. म्हणजे ही घटना घडली तेव्हा नॅरेटर 55 वर्ष वयाचे होते. इज इट ट्रू? नो. सो डिसॲग्री. किती वर्षाचे होते? येस, करेक्ट, 15. लेट्स सी द सेकंड वन. मॅच द फ्रेज गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये दिलेले फ्रेज आहेत. या लेसनमध्ये खूप छान छान फ्रेज वापरलेले आहेत आणि त्याच्या मिनिंग या ठिकाणी दिलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, आपण इथे तर हे कॉलम मॅच करूच, पण यू हॅव टू यूज दीज फ्रेजेस इन युअर ओन सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस. ॲटलीस्ट 2 to 3 सेंटेन्सेस यू हॅव टू मेक विथ यूजिंग दीज फ्रेजेस. ओके, प्रॅक्टिस म्हणून हे तुम्हाला करावं लागणार आहे. चला पाहूया. फर्स्ट वन: to be a part and parcel of. part of parcel of म्हणजे काय, इंटिग्रल पार्ट. इंटिग्रल पार्ट म्हणजे अविभाज्य घटक. एखादी गोष्ट आपल्या जीवनाची अविभाज्य घटक असते, ठीक आहे नाही. आता याचं सेम मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला, कुठे 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 पहा. येस, इट्स अ सिक्स्थ वन: to be an essential or integral part. अत्यंत गरजेचं किंवा अविभाज्य घटक. चला नेक्स्ट वन: टू बी एन्ग्रॉस्ड इन. एकदम मग्न होणे, गुंग होणे. आता या अर्थाचं कुठे पाहूया. चला, इथे सापडलं. 5 नंबर: टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. त्यामध्ये एकदम व्यस्त असणे, मग्न असणे. नेक्स्ट वन थोडंसं घेऊया. टू टेक नोटीस ऑफ. एखाद्या गोष्टीची नोटीस करणे किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे, त्याची काळजी घेणे, या पद्धतीने. आता हे कुठे, त्याच्याकडे लक्ष देणे, टू टेक नोटीस ऑफ. कुठे, हां चला 1 नंबर पहा. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. निरीक्षण करणे आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे, टू टेक नोटीस ऑफ. चला पुढे पाहूया. टू फिगर आउट म्हणजे एखादा प्रॉब्लेम असतो की नाही, आता कोरोनाचा प्रॉब्लेम चालू आहे तर तो सोडवले, त्याचं एखादं काय म्हणूया आपण, त्याच्यावरची उपाययोजना
याचा शोध घेणे, फिगर आउट म्हणजे एखादी अडचण त्याच्यावर मात करणे. आता या अर्थाचा पाहूया, कुठे दिसतोय, चला सेकंड वन पहा वरती, टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. चला नेक्स्ट वन, टू पॉन्ड ओव्हर. पॉन्ड ओव्हर की नाही, ती मदर लंगूर जेव्हा त्या पिलाला घेऊन जात होते, ती वरती रूफवर गेल्यावर तिथे ती इकडे तिकडे पाहत असताना म्हणजे लेखकाला असं वाटलं की शी वॉज पॉन्डरिंग. पॉन्डरिंग म्हणजे थिंकिंग डीपली, खूप असा गंभीरपणे विचार करणे. टू पॉन्ड ओव्हर. चला याचं कुठे कुठे फोर्थ नंबर, टू थिंक अबाउट सिरियसली. नेक्स्ट वन, टू बी ओव्हरवेल्म बाय. जे ओव्हरवेल्म बाय म्हणजे खूप आनंद होणे वगैरे, आपण म्हणतो की नाही, खूप जास्त तीव्रतेची भावना निर्माण होणे, याला टू बी ओव्हरवेल्म बाय म्हणूया. आता कुठे हे टू बी ओव्हरवेल्म बाय, हां चला इकडे पहा, 5, 6, 7 नंबर, टू बी अफेक्टेड इमोशनली इन ए पॉवरफुल वे. खूप जास्त भावनिक, मोठ्या प्रमाणात भावनिक परिणाम होणे, त्याला आपण ओव्हरवेल्म बाय म्हणूया. इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश म्हणजे अगदी क्षणात. चला लास्ट वन करेक्ट, व्हेरी क्विकली. टू फाइंड अ सोलेस. समाधान. सोलेस म्हणजे कम्फर्ट, ज्याला म्हणू आपण कम्फर्ट. एखाद्या गोष्टीत कुठेतरी आपल्याला खूप कम्फर्ट मिळते. आपण जर निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलो, किती दुःख जरी असलं तर आपण तिथे आपल्याला सोलेस मिळतो, कम्फर्ट मिळतो. कुठे येते, किती नंबरला येईल ते पहा. हां चला हे इथे 3 नंबरला, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस क्वेश्चन. पण तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला सगळ्यांची अर्थ माहिती झालेली. यू हॅव टू यूज ऑल दीज फ्रेजेस इन युअर ओन सेंटेन्सेस. ओके. चला थर्ड वन, राईट इन युअर ओन वर्ड्स. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः लिहायचीत. पाहूया, आणि ती पुस्तकात जरी तुम्ही कंप्लीट केली तरी चालतील, किंवा मग सेपरेट तुम्ही वहीमध्ये सोडवली तरी चालतील. ओके. चला पाहूया, व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. सुरुवातीला काय झालं होतं, त्या नॅरेटरने जे कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. बरं का केलं होतं, आता याचं स्वतःच्या याच्यामध्ये इनिशियली नॅरेटर इग्नोर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स. ओके, फर्स्ट लिहिलं तिथं. बरं काय केलं होतं, बिकॉज ही थॉट दॅट, त्याने काय विचार केला होता, मे बी द ग्रुप ऑफ डॉग्स मे कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग, दॅट्स वाय. येस करेक्ट. चला नेक्स्ट वन, तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये हे लिहायचं आहे. ॲज इट इज पुस्तकात जसं दिलं आहे तसं नाही लिहायचं, पण तुम्हाला माहिती आहे कारण, तर ते कारण तुम्ही तुमच्या शब्दात सांगायचं आहे. व्हाय डिड मदर लंगू मेक नो एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. छतावर बसलेली ती मदर लंगूर जेव्हा तिने पाहिलं की नॅरेटर तिच्या पिलाला ट्रीटमेंट करतोय किंवा त्याच्याजवळ आहे, त्याने ते वाचवले त्या अटॅकमधून, त्यानंतर तिने कुठलाच प्रयत्न केला नाही, तिने वरून पाहत होती. बरं असं का घडलं असेल, द मदर लंगू डिडंट मेक एनी एफर्ट्स टू ग्रॅब हर बेबी. का झालं होतं असं, बिकॉज शी वॉज शुअर दॅट देअर वॉज नो हार्म टू हर बेबी, कारण दॅट बेबी वॉज सेफ इन नॅरेटर्स हँड, असं तिला कन्फर्म होतं, म्हणून तिने ते केलं नाही. ओके. चला नेक्स्ट वन. आता ही ॲक्टिव्हिटी काय मुलांनो, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑक्युरन्स ऑफ हॅपनिंग इन द टेक्स्ट इन ए सिक्वेन्शियल ऑर्डर. चला काय करायचं आहे, याच्यामध्ये किती दिलेल्या आहेत, 13 घटना दिलेल्या आहेत ज्या या स्टोरीमध्ये घडलेल्या आहेत, आणि त्यात काय करायचं आहे, याचा सिक्वेन्स लावायचा आहे. बरं कसा सिक्वेन्स लावायचा आहे, या सेंटेन्सेस या बॉक्समध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला एम्प्टी बॉक्स दिलेले आहेत आणि सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते काय केलेले आहेत, इकडे तिकडे आहेत. ठीक आहे नाही, ते अरेंज करायचे आहेत आपल्याला क्रमाक्रमाने. म्हणजे काय करायचं आहे, फर्स्ट जी घटना घडली ती फर्स्टला लिहायची, देन सेकंड, देन थर्ड, देन फोर्थ, अप टू किती येतं 13 आहे. तर यातले 1-2 पाहूया, बाकीचे तुम्ही तुमच्या ओन पद्धतीने घरी सोडवा. एक तर दिलेलंच आहे पहा, 6 सेंटेन्स आहे. आय वॉज एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. नंबर
1 ऑक्युरन्सने अरेंज करायचे म्हणजे हे काय करावं लागेल, 1 नंबरला लिहावं लागेल. आता 2 नंबरचं कुठलं आहे यानंतर, आय वॉज एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. चला पुढे काय, हां चला सेकंड वन, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. हे सेकंड नंबर आहे, हे सेकंडला लिहायचं आहे. आता एक तिसरं एक पाहूया कुठे, हां आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आता ह्या सगळ्या घटनांचा क्रम आहे, मग याच्यानंतर ज्या ज्या घटना घडत गेलेल्या आहेत त्या काय करायच्यात, या क्रमाने लिहायच्यात. मी 1 ते 3 तुम्हाला या ठिकाणी सांगितल्यात, बाकीच्या तुम्ही स्वतः लिहायच्यात. चला नेक्स्ट वन पाहूया. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इन युअर ओन वर्ड्स इन 5 or 6 लाईन्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. कारण का इम्पॉर्टंट आहे, दीज टू आर द रायटिंग स्किल पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. ओके, आता हे आपल्याला स्वतः लिहायचेत. पाहूया गाईडलाईन म्हणून मी काही सांगेल, बट यू कॅन ॲड युअर ओन सेंटेन्सेस. ओके, काय काय प्रश्न आहे पहा. व्हॉट वूड यू डू इफ यू फाइंड अँड इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. आणि या लेसनवरचा हा काय म्हणूया आपण सगळ्यात मेन थीम बेस्ड क्वेश्चन आहे. थीम बेस्ड क्वेश्चन आहे, कारण यात पूर्ण लेसनमधून आपल्याला जो मेसेज मिळतो त्याच्या आधारावर काय शिकायला मिळतं, किंवा त्यातनं ॲप्लिकेशन बेस काय म्हणूया आपण, हे नॉलेज आपण मिळवलं आहे, पण याचं ॲप्लिकेशन बाहेर आपण काय करणार आहोत. त्याच्यामुळे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारला आहे, व्हॉट वूड यू डू इफ यू फाइंड अँड इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. शाळेतून तुम्ही घरी परत जाताय आणि रस्त्यात तुम्हाला एखादं इंज्युअर्ड जखमी झालेला पक्षी मिळाला, तर तुम्ही काय करता, काय करायला पाहिजे मुलांनो. फर्स्ट ऑफ ऑल, इट इज माय ड्युटी टू सेव्ह दॅट बर्ड. माझी ती ड्युटी आहे ॲज ए सिटिजन ऑफ दिस नेशन. आय हॅव टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, इज इट. आता मग त्यासाठी काय करेल, फर्स्ट ऑफ ऑल आय वूड टेक दॅट बर्ड टू माय होम, चेक what kind of injuries it had, and then apply फर्स्ट एड. मी तुम्हाला स्टेप सांगतोय, तुम्ही सेंटेन्सेस तुमचे ओन तयार करा किंवा काय करता येईल ते सांगतोय. अप्लाय फर्स्ट एड. इफ द इंजुरीज आर सिरियस देन यू हॅव टू टेक दॅट बर्ड टू द व्हेटरनरियन डॉक्टर. ओके, कारण खूप जास्त असेल तर आपण नाही करू शकत, पण जर त्या तितक्या हार्श इंजुरीज नसतील तर आपण त्याला ट्रीट करू शकतो, थोड्या असतील तर. ओके, अँड देन आफ्टर द फर्स्ट एड, अप्लाइंग फर्स्ट एड किट, देन प्रोवाइड सम फूड, water, shelter, etc. And after that, make that bird would be safe. Keep it at safe place. Okay, nourish it, keep it at you for some time. Okay, and then after, when that bird will become able to fly or able to survive, then you have to release that bird into the natural surrounding. Okay, चला, हे मी तुम्हाला गाईडलाईन दिलेली आहे, या आधारे यू कॅन ॲड युअर ओन सेंटेन्सेस ऑल्सो. आणि याचे आन्सर्स तुम्ही काय करायचेत, वहीमध्ये लिहायचेत. बुकवर तर लिहा तुम्ही, कारण तिथे खूप जागा जास्त नसते, म्हणून काय करायचं आहे, पर्सनल रिस्पॉन्स सेपरेट वहीमध्ये प्रत्येक लेसनचे लिहून काढायचेत. ओके, चला यातलं कुठलंही सेकंड पाहूया. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. ही स्टोरी सगळी पाहिल्यानंतर नॅरेटरबद्दल आपण काय मत तयार होते, काय मत तयार होते. नॅरेटर इज ए true human being, a sensitive person, a caring person. You can say narrator is a courageous person. He showed courage initially when the dominant langur was biting harshly to the baby langur. त्या टायमाला काय केलं त्याने, थोडंसं धाडस दाखवलं, showed courage, saved the baby langur. ओके नाही, म्हणजे हे तिथे आहे. Then after, ही इज अ सेन्सिटिव्ह पर्सन. सेन्सिटिव्ह कसा होता, मग त्याने काय केलं, ही कॉट द बेबी लंगू बाय इट्स टेल अँड पुट इट ॲट सेफ प्लेस अँड ॲप्लाइड फर्स्ट एड किट. ओके नाही, म्हणजे इट शोज दॅट द नॅरेटर इज ए व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सन. अँड ऑल्सो ही प्रोव्हाइडेड फूड
अँड सेफ्टी टू दॅट बेबी लंगूर. इथपर्यंत हे गुण, दीज आर द क्वालिटीज ऑफ नॅरेटर. अँड ॲट दी एंड, सगळ्यात मेन गोष्ट ती एंडमध्ये, ही कन्व्हिन्स दॅट interspecies communication between man and animal is possible not only by food but love, compassion and mutual understanding. It shows that how a serious person the narrator is. Okay, and these are the qualities, this kind of a opinion do we form about the narrator after reading this story. You can add your own. चला, नेक्स्ट वन, सिक्स्थ वन काय सांगते, कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. खाली ॲक्टिव्हिटीज दिल्यात, त्या ॲक्टिव्हिटीज आत्ताच आपण वरती डिस्कस केल्याप्रमाणे कशाबद्दल आहे पहा. मदर चाइल्ड रिलेशन, मदर आणि चाइल्डचं रिलेशन कसं असतं, त्यात कोणकोणत्या गोष्टी असतात त्या अगोदर लिहायच्यात आणि त्यानंतर आपल्याला त्यांच्या आधारे एक काय करायचं आहे, पॅरेग्राफ तयार करायचा आहे. स्वतःच्या भाषेमध्ये एक पॅरेग्राफ लिहायचं आहे. हे पण एक रायटिंग स्किलचं सेक्शन आहे. यू हॅव टू राईट इट. ओके, आणि याच्यासाठी ती आपण जी एक वही करणार आहोत, त्या वहीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स आणि रायटिंग स्किलचे जेवढे काही प्रश्न असतील यामध्ये प्रत्येक धड्यात कवितेत दिलेले, ते सगळे आपल्याला त्या वहीमध्ये अटेम्प्ट करायच्यात आणि नंतर ते तुम्हाला मी सांगितल्यानंतर तुम्हाला ते चेक करायला द्यायचे. ओके, लेट्स सी. मदर चाइल्ड रिलेशनशिप काय असतं याच्यामध्ये, एक पॉईंट दिला आहे, लव्ह अँड अफेक्शन. त्यानंतर काय असतं, केअर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, केअर. आणि इनिशियली काय असतं, मदर चाइल्ड नरिशिंग असते. ओके, नरिशिंग, त्याला खाऊ पिऊ घालणं, मोठं करणे. ओके, चला पुढे. प्रोटेक्शन इम्पॉर्टंट, सगळ्यात काय इम्पॉर्टंट आहे, प्रोटेक्शन. आणि तुम्ही पाहत असताल, प्राणी असो, पक्षी असो, आई असो, लहानपणी जोपर्यंत पिलू मोठं होत नाही तोपर्यंत त्याचं प्रोटेक्शन करणं हे त्याच्या आईची जिम्मेदारी असते. ओके, म्हणून प्रोटेक्शन. देन टीचिंग. हां, करेक्ट, टीचिंग. कारण ती आई शिकवते त्याला. पक्षी त्या पिलाला उडवायला त्याची आई शिकवते, प्राण्यांना शिकार करायला त्याची आई शिकवते. टीचिंग त्याच्यामध्ये येतं. आणखी काय येऊ शकेल, चला बऱ्याचशा गोष्टी येतात. यू कॅन ॲड युअर ओन. इन्स्पिरेशन. ओके, की नाही, अच्छा, अशा पद्धतीने ऑल दीज पॉईंट्स. आणि यू कॅन ॲड युअर ओन. आणि यापासून तुम्हाला काय करायचं आहे, एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. मदर चाइल्ड रिलेशनशिप, दिस रिलेशनशिप इज अ युनिक इन द वर्ल्ड. It is uncomparable with all the relations because. मग अशा पद्धतीने ते लिहायला सुरुवात करा आणि पॉईंट्स लिहा. असंच काय पुढे, इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. आता एक छोटा पॅरेग्राफ लिहायचा आहे. वरती आपण पाहिलं होतं, एक प्रश्न झालेला आहे, त्याच्या आधारे तुम्हाला हे इथे लिहिता येईल. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हे पॉईंट कंप्लीट करूया. फर्स्ट वन काय घ्यायचं, सुरुवातीला काय केलं होतं तिथे पण आपण, आय विल टेक दॅट बर्ड ऑर ॲनिमल टू माय होम. ओके, देन जस्ट ऑब्झर्व द इंजुरीज, त्याच्या इंजुरीज काय काय त्या ऑब्झर्व करायच्यात, एक्झामाइन करायच्यात. अँड देन पुढे काय म्हणते, ॲप्लाय. तुम्ही काय करू शकता, फर्स्ट एड किट, प्रोव्हाइड वॉटर, फूड. ओके, if injuries are serious, you have to make contact with the veterinarian doctor. Okay, then provide water, food, then keep it at safe place. त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवा जोपर्यंत तो जखमी आहे तोपर्यंत. देन आफ्टर द रिकव्हरी यू कॅन रिलीज इट इन द एन्व्हायरमेंट. चला, ओके, नेक्स्ट वन काय, सेवन्थ ॲक्टिव्हिटी, working pairs and make as many words as you can using letters in the word encounter. ओके, आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो. असा एक शब्द दिला जातो ज्याच्यामध्ये आपल्याला 4 मिनिमम 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स गिवन इन दॅट वर्ड. त्या शब्दात जेवढे लेटर्स दिलेले त्यांचा तेवढ्यांचा वापर करून आपल्याला कमीत कमी 4 शब्द तयार करावे लागतात. लेटर्स शुड बी मिनिमम ऑफ 3 letters. Word should be of minimum 3 letters.
तर इथे तुम्हाला काय दिले 3, 4 आणि 5. तुम्हाला जेवढे जास्त तयार करता येईल ही तुमची ॲक्टिव्हिटी आहे. इथे तयार करून दिलेलं आहे. 3 लेटर वर्ड दिला आहे 10, 4चा दिला आहे 2 अँड 5चा दिला आहे एंट. आता बाकीचे आणखी काय काय तयार होतात. 3चा काय होईल, नेट एक होईल, ठीक आहे नाही. पुन्हा काय काय तयार होतील ते नॉट एक होईल. असेच 4चे पण जेवढे तयार होतील यू हॅव टू make as many as possible words. Okay, now let's see the 8. Translate the following proverbs in English. Proverbs ते काही मराठीतल्या म्हणी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश. 2 दिलेले आहेत. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. काय म्हणूया इंग्लिशमध्ये, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ओके. सेकंड वन, पेरावे तसे उगवते. ॲज यू सो सो शॅल यू रीप. ओके. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज are about the writing skill. We'll take it in next session. Thank you.